सांगली जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामाला गती आली आहे। गेल्या एका महिन्यात साखरेचा 23,40,554 क्विंटल इतकं उत्पादन झालं। कुंडलच्या क्रांती साखर कारखान्यानं सर्वाधिक 2,87,000 टन ऊसाचं गाळप करत 2,51,000 क्विंटल साखरेचं उत्पादन घेतलं। निफाड तालुक्यातील शिंपी टाकळी इथं शेतकरी बाळकृष्ण बोडके यांच्या 5 एकरवरील कांदा रोपावर अज्ञात व्यक्तीनं तणनाशक फवारणी केली। त्यामुळे कांदा रोप जळून खाक झालं। अज्ञात व्यक्तीला तत्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। जुन्नर तालुक्यातील डोंगर दऱ्यांमध्ये पिकलेला आंबा आता केवळ स्थानिक बाजारापुरता मर्यादित राहिला नाहीये, तर देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण झाली आहे। बुचकेवाडी गावचे शेतकरी भरत जाधव यांनी अनेक वर्षाच्या प्रयोगातनं विकसित केलेल्या जुन्नर गोल्ड या आंब्याला दिल्ली येथील PPV and FRA या संस्थेकडून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे। वाशिमच्या मालेगावात युरिया खत विक्रीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली आहे। शेतकऱ्यांच्या नावावर बनावट बिलं तयार करणं तसंच बिलाविनाच युरियाची विक्री केल्या प्रकरणात कारवाई केली। पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील सहकार महर्षी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठिय्या आंदोलन केलंय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल 3,500 रुपये देण्यासाठी स्वाभिमानीचे नेते अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। येवल्याच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षानं केली। रात्री शेतामध्ये पाणी देताना बिबट्या तसंच सापांमुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात येतो, त्यामुळे दिवसा वीज पुरवठा न केल्यास वीज वितरण कंपनीवर आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। ऊस कारखान्यांच्या विरोधात सुरू असलेल्या जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। ऊसाला 3,500 रुपये दर, गेल्या वर्षीच्या थकीत बिलावर 15% व्याज देण्याची मागणी होती। साखर आयुक्तांनी या सर्व मागण्या मान्य करत जिल्हा प्रशासनाला आदेश दिले। हिंगोलीमध्ये संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। वातावरणातील बदलामुळे संत्र्यांच्या झाडांना फळधारणा होत नाहीये, त्यामुळे पुसेगाव वरुड समद गावातल्या शेतकऱ्यांना 2.5 एकर संत्र्यांची बाग JCBद्वारे तोडून उद्ध्वस्त केली। बदलत्या वातावरणामुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडलाय। जालन्यातील 42,000 शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून अद्याप वंचित आहेत। EKYC प्रक्रिया पूर्ण नसल्यानं अनुदान रखडलंय, त्यामुळे शेतकऱ्यांना EKYCची प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय।